नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे आजचा कंबाईन ग्रुप बी परीक्षा झालेली आहे आणि त्यानिमित्त आज पॉलिटीचे काही 15 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे आणि 15 प्रश्नांमध्ये विविध लेवलला आज पॉलिटीला पूर्ण हात टाकलेला आहे. त्यामुळं पॉलिटीचे संभाव्य आन्सर की सांगण्याचं काम मी तुम्हाला इथे करत आहोत. पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो. आणि अद्यापही कोणी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला विविध माहिती मिळवण्याकरिता जॉईन करून घ्यायचा आहे. धन्यवाद. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा पॉलिटीमध्ये साधारणतः बी सिरीज मध्ये 51 पासून प्रश्न आहे. तर 1950 मध्ये भारतीय संविधानाच्या संघराज्यीय प्रदेशाचे 4 स्तरीय वर्गीकरण करण्यात आलेले आहे. 4 स्तरीय वर्गीकरण तुम्हाला माहित आहे, ए बी सी आणि डी. ए बी सी आणि डी. बघा या प्रकारचे कोणकोणाचे विभागणी आपण डायरेक्ट पॉलिटीच्या नोट्स मध्ये आपण केलेली आहे. जर साधारणतः कोणी एखादा जुना विद्यार्थी असेल तर त्याची पॉलिटिकल नोट्स मध्ये तुम्ही बघू शकता. बघा भाग ए, बघा साधारणतः तुम्हाला भाग ए जे काही आहे साधारणतः याच्यामध्ये आपण विविध काय दिले आहे, महत्वाचे प्रांत काय दिले आहे, प्रांत महत्वाचे त्याच्यात दिले आहे प्रांत. आणि भाग बी मध्ये कायदे मंडळाचे काय विविध संस्थाने. बरोबर आहे. भाग ए साधारणतः विविध प्रांत काय दिले आहे, विविध प्रांत. आणि भाग बी मध्ये काय दिले आहे, विविध संस्थाने. त्यानंतर भाग सी ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनराचे प्रांत. बरोबर आहे. आणि भाग डी अंदमान निकोबार बेटे. बघा अंदमान निकोबार बेटे याच्यामध्ये तुम्हाला नायब राज्यपाल सुद्धा आहे. केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा नसताना सुद्धा याला नायब राज्यपाल हे पद आधी काही आहे, तरतूद आहे. तर योग्य जोड्या लावा. तर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे साधारणतः सी आणि डी याची उत्तर काय आहे, सी आणि डी. बरोबर, फक्त सी आणि डी. बघा जे काही आपण याच्याहून 4 झोन तयार केले होते, ए बी सी डी. बरोबर आहे. आणि फाजल अली कमिशननं 4 झोन काय करावे, रद्द करावे आणि त्याऐवजी झोनल कौन्सिल ची निर्मिती करावी असं फाजल अली आयोगानं सांगितलं होतं. बरोबर आहे. त्यामुळं या ठिकाणी ए झोन, बी झोन, सी झोन आणि डी झोन या प्रकारचे 4 स्तरीय वर्गीकरण जे काही केलं होतं प्रशासनाचं, तर या संदर्भाचं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय या बाबीवर काय केलं आणि प्रशासकीय बाबीवर 4 झोनची काय केली होती, तयारी केली होती. बरोबर आहे. साधारणतः याच्यामध्ये संघराज्य आणि त्याचे राज्य क्षेत्र याच्यामध्ये त्याच्यावर संपूर्ण तुम्हाला माहित आहे, या पॉइंट मध्ये तुम्हाला संपूर्ण प्रश्न तुम्हाला सापडून जातात. चला उत्तर याचं आहे 2. त्यानंतर पॉलिटीचा दुसरा प्रश्न आपण 15 प्रश्न आहे. बघा उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबत अयोग्य कथने ओळखा. बघा उपराष्ट्रपती, बघा मी म्हणलं होतं पोरांना की उपराष्ट्रपती नवीन झालेले आपले सी पी राधाकृष्ण आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक झालेली आहे आणि करंटच्या संदर्भातच तुम्हाला पॉलिटीचे प्रश्न विचारले जातात रे पोरांनो. महाराष्ट्राचे राज्यपाल तुम्हाला माहित आहे भारताचे उपराष्ट्रपती झाले आणि याच्यावर आधारित बघा याची निवडणूक झाली. बघा काय म्हणलेलं आहे, उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबत अयोग्य कथने ओळखा. भारताचा नागरिक असावा. बरोबर आहे. भारताचा नागरिक असावा. वय वर्ष 45 पूर्ण असावे. चुकीचं आहे. वय वर्ष राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघांनाही 35 पाहिजे. बरोबर हो, दोघांनाही राष्ट्रपतीचे आणि उपराष्ट्रपतीचे वय किती पाहिजे, 35. लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास का असावा, पात्र असावा. चुकीचा आहे. तर राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास काय असावा, पात्र असावा. विविध प्रश्नपत्रिकेमध्ये आपण हे टाकलेलं आहे. आपल्या टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा आपण टाकलेला होता प्रश्न. बरोबर आहे. आणि या प्रकारचा तुम्हाला माहित आहे काय विचारलेले आहे, अयोग्य विधान. तर फक्त ए योग्य आहे, तर बी आणि सी काय आहे, अयोग्य. बी आणि सी कसं आहे, अयोग्य. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर बघा बरोबर प्रश्नपत्रिका मधला 53वा प्रश्न. बघा साधारणतः बी मधला, बी सिरीज मधला भारतीय संविधानाच्या कलम 8. बघा भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आढळतो. भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आढळतो या संदर्भाच्या तरतुदी आणि या प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारलेला. बघा कलम 5 ते 11. बघा बरोबर कलम 5 ते 11. कलम 5 ते 11 भाग 2. भाग 2 लक्षात घ्या. साधारणतः भाग 2 म्हणजे कोणा संदर्भात आहे, नागरिकत्व. कोणा संदर्भात आहे, नागरिकत्वाच्या संदर्भाच्या तरतुदी आणि या संदर्भाच्या संपूर्ण माहिती आपण काय केलेल्या याच्यात दिलेली आहे. बघा कलम 5. कलम 5 काय आहे, प्रारंभीचे नागरिकत्व. काय आहे, प्रारंभीचे नागरिकत्व, मूळचे नागरिकत्व. मूळचे नागरिकत्व लक्षात घ्या. कलम 6. कलम 6. कलम 6 काय आहे बरोबर लक्षात घ्या. पाकिस्तान मधून भारतात आलेल्या लोकांचं स्थलांतरण, पाकिस्तान मधून इंडिया. कलम 7. कलम 7 काय आहे, कलम 7 लक्षात घ्या. पहिले भारतात होता,
इंडियातून कुठे गेला पाकिस्तान, पाकिस्तानातून परत कुठे यायचं आहे इंडियामध्ये, या संदर्भाचा आहे. आणि कलम 8 लक्षात घ्या, कलम 8 नुसार इंडियन डायस्पोरा भारतीय वंशाच्या विदेशी नागरिकाला भारतात येण्यासंदर्भाची तरतूद कलम 8 मध्ये दिलेली आहे. आपल्याला काय विचारलं आहे, कलम 8च्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कलम 8च्या संदर्भात आपल्याला काय केलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे. बघा बरोबर, पाकिस्तान मधून काय बघा, कलम 8 संदर्भाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. बघा कलम 8च्या संदर्भात, बघा कलम 8 मध्ये काय विचारलेलं आहे, भारतीय संविधानाच्या कलम 8 संदर्भात कशाचा उल्लेख आहे विचारलेला आहे. बघा, पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार आहे का? कशामध्ये आहे कलम? लक्षात घ्या, कलम 6 मध्ये. लक्षात घ्या, भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्व. बघा, भारतीय वंशाच्या इंडियन डायस्पोरा, बरोबर आहे. पाकिस्तानातून स्थलांतर झालेल्या काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार, चुकीचा आहे, बरोबर आहे. संसद कायद्याद्वारे नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करेल. लक्षात घ्या, हा संसद कायदा आहे. लक्षात घ्या, नागरिकत्व कायदा 1955, बरोबर आहे. याच्यात वारंवार काय झालेली आहे, सुधारणा झालेली आहे. नागरिकत्व कायदा संशोधन 2019, बरोबर आहे. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे 53, कलम 8 संदर्भात आहे उत्तर 2. पुढे चला बरोबर, मी वारंवार म्हणत होतो की विविध प्रकारच्या पंचायत राजच्या सुद्धा आपण आर्टिकल वाचणं गरजेचं आहे. आणि या संदर्भाचा आपल्याला विचारलेला आहे. बघा, पंचायत राजचा प्रश्न, भारतीय संविधानाचे कलम 243 जी बाबतीत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? भारतीय संविधानाचे कलम 243 जी बाबतीत खालीलपैकी कोणते विधाने कशी आहे, बरोबर आहे. बघा, सभासदाची पात्रता संदर्भात विधान नाही आहे, सभासदाची पात्रता. त्यानंतर पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या 243 जी मध्ये आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे. आणि 243 जे डी मध्ये काय आहे, नियोजन आहे. काय आहे, नियोजन आहे. तर याचं उत्तर फक्त काय असलं पाहिजे, बी. उत्तर फक्त बी. तर लक्षात घ्या, भारतीय संविधान कलम 243 जी कशा संदर्भात आहे, फक्त बी संदर्भातचा. बरोबर, पुढे चला. बघा, महाधिवक्ता, बघा करंट अफेअर मध्ये सुद्धा आपण जाता लेक्चर घेतलं होतं, बरोबर आहे. आणि तुम्हाला माहित आहे, वारंवार आपण सांगत होतो महान्यायवादी महाधिवक्ता दोन काहीतरी विचारलं जाईल. बरोबर, काय विचारलेलं आहे, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले, बरोबर आहे. महाधिवक्त्याची नियुक्ती कलम 165 नुसार, बरोबर आहे. बघा, कलम 165 नुसार महाधिवक्ता आणि कलम 76 नुसार काय आहे, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. केंद्राचा काय आहे, सर्वोच्च कायदा सल्लागार. आणि भारताचा महाराष्ट्राचा तुम्हाला 165 नुसार बिरेंद्र सराफ. बघा, बिरेंद्र सराफ महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहे. बघा काय म्हणलेलं आहे, ऑगस्ट 1925 विचारलेला आहे तुम्हाला. कारण आता मिलिंद साठे, लक्षात घ्या, मिलिंद साठे झालेले आहे. काही लोकांनी हे चुकवलं की आपले महाधिवक्ता मिलिंद साठे आहे. अरे इथं दिला नाही रे बाबा, ऑगस्ट 2025, म्हणून हे बरोबर आहे. ए बी सी उत्तर कसं आहे, बरोबर आहे. लक्षात घ्या, राज्याचा अर्ध शासकीय नोकर असतो महाधिवक्ता. लक्षात घ्या, राज्य सरकारचा संपूर्ण कायदा कानून व्यवस्था सांभाळण्याचं काम महाधिवक्ता करत असतो. पुढे चला, ग्रामपंचायतच्या संदर्भाचं काही आर्टिकल विचारलेलं आहे तुम्हाला. बघा, यादी 1 आणि यादी 2 दिलेली आहे. बघा, साधारणतः ग्रामसभाची तरतूद तुम्हाला माहिती आहे 243 आहे. राखीव जागा व आरक्षणाची तरतूद 243 डी. पंचायतीच्या निवडणुका 243 के. आणि सदस्याच्या अपात्रते संदर्भाचा जो काही राहिलेला आहे 243 एफ. तर या प्रकारचं तुम्हाला माहित आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं पहिलं ऑप्शन यायला पाहिजे. ग्रामपंचायतीचे जे काही अधिनियमन आहे, ग्रामपंचायत कायदा, बरोबर आहे, मुंबई ग्रामपंचायत कायदा आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा या संदर्भाच्या तरतुदी तुम्हाला दिलेलं आहे. तर या संदर्भाचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. पुढे चला बरोबर, राज्यपालाच्या संदर्भाच्या तरतुदी तुम्हाला विचारलेला आहे. राज्यपाल, बघा मी पोरांना सांगत होतो महाराष्ट्रातील राज्यपाल पद फार चर्चेत आहे. आणि या संदर्भात राज्यपालाच्या संदर्भात काही चुकीचे विधान विचारलेले आहे. कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहतील, हे बरोबर आहे. पण कलम 158 बरोबर. बघा, 156 नुसार पदावधी याची अटी व शर्ती दिलेली आहे. प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल असेल, कलम 153 नुसार दिलेला आहे, बरोबर आहे. आणि 157 नुसार पुनर्नेमणूक तो काय आहे, पात्र आहे. तर या ठिकाणी मर्जीवर राहील, पण कलम चुकलेली आहे, बरोबर आहे. कोणते विधान चुकीचे आहे तर लक्षात घ्या.
त्यानंतर कलम 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती सही आणि शिक्क्यासह केली जाते, बरोबर आहे. 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यापर्यंत असेल, बरोबर आहे. कलम 143 नुसार राज्यपालाला मदत करण्यासाठी सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री व त्याचं मंत्रिमंडळ असेल. त्यामुळं बी आणि सी आणि डी एकच आहे, योग्य आहे. विचारलं काय चुकीचं, अयोग्य विधान विचारलं अयोग्य आणि फक्त हेच आहे अयोग्य. लक्षात घ्या, कलम चुकली अतिशय घाईमध्ये आणि आपण चुकवलेलं आहे आणि नंतर म्हणतो सिली मिस्टेक झाली, बरोबर आहे. अरे अतिशय हुरळायचं नाही, बरोबर. यस आपल्या डोक्यात घुसू द्यायचं नाहीये. प्रश्न सोपे असले काही असले, बघा पुढचा प्रश्न बघा, मूलभूत कर्तव्य बघा, फंडामेंटल. लक्षात घ्या, मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटी संदर्भात तुम्हाला 2 प्रश्न विचारले यावेळेस. बघा फंडामेंटल ड्युटी मूलभूत कर्तव्य, लक्षात घ्या. भाग पण विचारलं. बघा काय म्हणतात, वैयक्तिक आणि सामूहिक क्रिया पालाच्या सर्व उत्कृष्टसाठी प्रयत्न करणे, जेणेकरून राष्ट्राचा प्रयत्न करणे राष्ट्राच्या प्रगतीसाठी मूलभूत कर्तव्य आहे, बरोबर आहे. मूलभूत कर्तव्य 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार आपण समावेश केले होते. सरदार स्वर्ण सिंह समितीनुसार आणि नंतर आपण तुम्हाला माहित आहे याच्यातनी 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार आपण बालकांचं मोफत व सक्तीचं शिक्षण, बरोबर आहे. हेच नवीन 11वे कर्तव्य काय केले आपण समाविष्ट करण्यात आलेले आहे, बरोबर आहे. तर बघा बरोबर, जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून तर 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, बरोबर आहे. त्यानंतर गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे, नालसा लक्षात घ्या. आर्टिकल 39 उपकलम ए मध्ये कुठं चालला रे पिंट्या, हे डीपीएसपीचा प्रश्न आहे रे, बरोबर आहे. डीपीएसपीचा प्रश्न आहे, या फंडामेंटल ड्युटीचा नाहीये. देशाचे रक्षण करणे आणि आवाहन केले असता राष्ट्रीय सेवा करणे, बरोबर आहे. त्यामुळं काय त्याला कोणतं मूलभूत कर्तव्य नाही आहे, उत्तर यायला पाहिजे 3. उत्तर काय यायला पाहिजे 3. तर या प्रकारचं उत्तर 58चं 3. बघा सगळे पोरं उदाहरण जेव्हा मी देतो तेव्हा म्हणते मास्तर एवढा कायले उदाहरण देतो, पिंट्या तुझे पेपर आल्यावर कळते उदाहरणाचं किंमत काय आहे, बरोबर आहे. महत्व काय आहे बघा. आपण खिडकी शिकवतो, खिडकी बघा या एकल खिडकीवर संपूर्ण पॉलिटीचा कार्यक्रम असते, या एकल खिडकीवर. आणि बघा या खिडकीवर किती प्रश्न येऊ राहिले, बघा पुढे बघा. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहे, बघा. मूलभूत कर्तव्य आपण इथं सांगत असतो भाग 1, भाग 2, इथं भाग 3, बरोबर आहे. भाग 4A, बरोबर आहे. या प्रकारचं काय विचारलं याच्यात बघा की भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहे. 51A भाग 4A, 51A भाग 4A. लक्षात घ्या, कलम 51A भाग 4A उत्तर आहे पहिलं. सरळ सोपं प्रश्न आहे. पुढे बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कलम 349 काय नमूद करण्यात आलेले आहे, बघा. काही भाषेसंदर्भात काही कायदे करण्याची तरतूद फक्त संसदेला देण्यात आली आहे, बरोबर. भाषेशी संबंधित कायदे करण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. सुरुवातीला हिंदी बरोबर इंग्रजी, हिंदी प्लस इंग्रजी हे दोन्ही भाषा भारतामध्ये 15 वर्ष चालू राहील आणि नंतर इंग्रजी आपण बंद करू असं ठरलं होतं. परंतु कार्यालयीन भाषा कायदा आपण नेमला 1963 ला आणि त्यानुसार हिंदी बरोबर इंग्रजी सक्ती केली. साऊथच्या लोकांनी याला काय केला होता, विरोध केला होता. बरोबर, भाषेशी संबंधित आहे संसदेची भाषा कलम 120, संसदेची भाषा कलम 120 आणि संसदेने कोणतेही कायदे करायच्या भाषा संदर्भाची विशेष प्रक्रिया कशात आहे, 1 मध्ये आहे. म्हणून सरळ आणि सरळ आहे बरोबर. प्रश्नाचं उत्तर 1 बरोबर आहे. चला, हिंदी भाषेचा निर्देशात कलम 343 मध्ये आहे. चला तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कलम 20 बघा फंडामेंटल राईट वर विचारला आहे. फंडामेंटल राईट लक्षात घ्या, फंडामेंटल राईट कलम 12 ते 35 बघा. डीपीएसपी वर प्रश्न आला, यावेळेस फंडामेंटल राईट वर आला. त्यानंतर फंडामेंटल ड्युटीवर प्रश्न आला, बरोबर आहे. काही प्रश्न बघून काही लोकांची ड्युटी खराब झाली असेल, परंतु ज्यानं व्यवस्थित अभ्यास केला, ज्यानं ड्युटी बरोबर चालवली, त्याच्या चेहऱ्यावर ड्युटी येणार आहे आन्सर की बघितल्यावर. चला तर खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद कलम 20 शी संबंधित आहेत. चला बघा, साधारणतः कोणकोणते आहे आपल्याला बघायचे आहे. बघा,
कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. म्हणजेच अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण म्हणजे काय 24 तासाच्या आत त्या व्यक्तीला काय केलं पाहिजे 24 तासाच्या आत त्याला न्यायपालिकेत हजर केलं पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा पण दिला जाणार नाही. बरोबर आहे. पण दिवाणी फौजदारी आणि डिपार्टमेंटल असेल तर त्या प्रकारच्या तीनही शिक्षा दिल्या जातात. बरोबर आहे. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. माफीचा साक्षीदार होता येते पण स्वतः विरुद्ध साक्ष देण्याच्या ऐवजी त्याला काय देता येईल पुरावा देता येईल, इव्हिडन्स देता येईल. बरोबर आहे. त्यानंतर राज्य 6 ते 14 वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करत. याचा काय संबंध रे बा फंडामेंटल राईट संदर्भात जर झालं तर हे कलम 21 ए मध्ये टाकलेलं आहे. कलम 21 ए. बरोबर आहे. शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क झालेला आहे. कलम 45 मध्ये काय झालेली आहे सुधारणा. ऑप्शन तुम्हाला ए बी सी पहिला ऑप्शन तुम्हाला जमते. ओके. तर या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी फंडामेंटल राईटचा विचारला होता. पुढचा प्रश्न पंतप्रधानाच्या भूमिकेबद्दल योग्य कथने ओळखा. बघा पंतप्रधानाबद्दल कोणी कोणी काय म्हणलं होतं या संदर्भाचं कथने आपल्याला ओळखायची आहे. बघा रॅमसे मूर लक्षात घ्या पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू चालक आहेत. बरोबर आहे. सुकाणू म्हणजे कॅप्टन आहे महत्वाचा. एच.आर.जी. ग्रीव्ह लक्षात घ्या. एच.आर.जी. ग्रीव्ह सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत. बरोबर आहे ना. पंतप्रधान हे सरकार हे देशाचे स्वामी आहे. सरकार आपलं मायबाप आहे ना आणि पंतप्रधान सरकारचे स्वामी आहेत. मुनरो पंतप्रधान हे ताऱ्यामधील चंद्र नाही आहे. या ठिकाणी कॅप्टन सांगितलेलं आहे. काय म्हणलं आहे कॅप्टन लक्षात घ्या. तर काय योग्य कथने ए आणि बी फक्त ए आणि बी आहे. बरोबर. तर या प्रकारचं विधान सरळ आणि सोपं दिलं होतं. कोणते प्रश्न बाहेरचे आहे रे कोणते तर नाही आहे. मग तुम्ही म्हणता कठीण आहे हे आहे ते आहे. काही कठीण नाही आहे. फक्त आपण कठीण बनवून घेतो. पुढे बघा कलम 168 बघा विधानसभेसंदर्भाचा प्रश्न विचारलेला आहे. यावेळेस संसदेबद्दल प्रश्न नाही आहे. स्टेट असेंब्ली बद्दल प्रश्न आलेला आहे. स्टेट असेंब्ली लक्षात घ्या. राज्य विधिमंडळ. बरोबर आहे. राज्य विधिमंडळ. बघा प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असावे ज्यामध्ये राज्यपाल असतील. बरोबर आहे. जिथे राज्याच्या कायदेमंडळाची 2 सभागृह असतील तिथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभागृह आहे आणि फक्त 6च राज्यातली काय आहे विधान परिषद आहे. बरोबर आहे. जिथे फक्त एकच सभागृह आहे तिथे विधानसभाच राहील. बरोबर आहे ना. विधान परिषद राहणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे हेही बरोबर आहे हेही बरोबर आहे. प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघातून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500 पेक्षा जास्त नाही रे दादा. 500 पेक्षा कमी. बरोबर आहे. आणि 60 पेक्षा जास्त. विधानसभेची रचना 60 पेक्षा जास्त आणि 500 पेक्षा कमी असावी. पण काही एरिया अपवाद आहे. केली बी आपण विधानसभा स्थापनेचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळं काय विचारलेलं आहे समाविष्ट नाहीत. कोणतं विधान चुकीचं आहे तर बघा डी फक्त डी. उत्तर आहे 2. उत्तर आहे 2. या ठिकाणी चौथा आहे. 2 मध्ये आपल्याला लिहायचं आहे. काहीच नाही. अप्लाइड प्रश्न आहे हो. विद्यार्थ्यांना ठोकून आपण सांगतो की विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित वाचायचे प्रश्न तुम्हाला वाचता आला पाहिजे मराठी. बरोबर आहे. ज्याला वाचता येत नाही त्याला नाचता कसं येणार. बरोबर आहे. तर आपल्याला वाचणारे पाहिजे. कार्यकर्ते कसे पाहिजे वाचणारे. परंतु उथळ पाण्याला खळखळाट फार असे कार्यकर्ते अजिबात नको. बरोबर आहे. आणि ऐकारे श्रद्धा आणि सबुरी आवश्यक असतात. मास्टर लोक तुम्हाला सांगतात ते ऐकत जा भावांनो. कारण नंतर परीक्षेमध्ये तुमचे दात पडले जातात. चला जोड्या लावा. बघा भारतीय घटनेचे विविध स्त्रोत. संविधान निर्मिती मधला प्रश्न आहे. घटना निर्मिती मेकिंग कॉन्स्टिट्यूशन. बघा घटना निर्मिती मेकिंग कॉन्स्टिट्यूशन मधले प्रश्न आहे. लक्षात घ्या. बघा भारतीय धोरणाची निर्देशक तत्वे माझे मार्गदर्शक तत्वे आपण कोणाकडून घेतली आहे आयर्लंड. मूलभूत हक्क फंडामेंटल राईट USA म्हणजे अमेरिका. समवर्ती सूचीची यादी ऑस्ट्रेलिया. समवर्ती सूचीची यादी कोणाकडून ऑस्ट्रेलिया. संयुक्त बैठक ऑस्ट्रेलिया. भारत हा मोठ्या राज्याचा संघ म्हणून संघ राज्याचे अधिकार संघ राज्याचे विशेष अधिकार कॅनडा. बघा याचं उत्तर काय लागेल मग. एच साधारणतः आपण काय सांगितलं एच 3 त्यानंतर बी च
5, बी चं 5, हे आणि हे सारखं वाटत आहे. त्यानंतर सी चं आय संपलं कार्यक्रम 4, उत्तर काय याचं 4. तर या प्रकारचं प्रश्न क्रमांक 64 म्हणजे बी नुसार या प्रकारचं उत्तर आहे. बघा ना रे, तुम्हाला साधा आणि सोपं होणारे प्रश्न काय कठीण आहे रे. पाठ करून घेतो रे पोरांचे विविध स्त्रोत घटनेचे वारंवार. बरोबर आहे. चला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बघा, सर्वात तरुण वयाचा सर्वात तरुण वयाचा पहिला मुख्यमंत्री. त्यानंतर 3 वेळा, हे 3 वेळा होऊन गेले. हे देवेंद्र फडणवीस 3 वेळा होऊन गेले. बरोबर आहे. वसंतदादा पाटील 2 वेळा होऊन गेलेले आहे. आणि वसंतराव नाईक सर्वात जास्त कालावधीनं असलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे. काय विचारलेलं आहे? सर्वाधिक वेळा नाही, सर्वाधिक काळ वसंतराव नाईक 11 वर्ष 6 महिने 2 दिवस व्यक्ती होता तो म्हणजे वसंतराव नाईक. लक्षात घ्या, विदर्भाचा सर्वाधिक जास्त नव्हे तर महाराष्ट्राचा सर्वात जास्त कालावधीनं मुख्यमंत्री असलेले व्यक्ती वसंतराव नाईक. सोपा आणि सरळ प्रश्न आहे बघो. पुराणा द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री मी सांगितले होते. पहिले मुंबई राज्याचे मुख्यमंत्री सांगितले होते. पहिला मुस्लिम मुख्यमंत्री कोण आहे हे सांगितलं होतं. पहिला दलित मुख्यमंत्री कोण, पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री कोण. बरोबर आहे. या प्रकारचे विविध मुख्यमंत्री झालेले आहे. तर या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. तर हे विविध पॉलिटीचे जे काही प्रश्न आहे पॉलिटीचे साधारणतः 15 प्रश्न आपण इथं घेतलेले आहे. तर तुम्ही जर वही बघितली पॉलिटीच्या पोराची, बरोबर आहे, तर त्या वहीत तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. वही घेऊन या, मी इथं जाऊ, कुठे जाणार नाही, ऍड्रेस तुम्हाला माहित असेल. तो कोण सांगतो की पोरहो मार्क येणार म्हणजे येणार, फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.